हॅलो यूट्यूब फॅमिली. नमस्कार. तर माझं नाव आहे सुषमा धुमाळ. हॅलो यूट्यूब फॅमिली. माझं नाव आहे सुषमा धुमाळ. आज व्हिडिओ ब्लॉग करायचं कारण हे आहे की आज आपण रेसिपी शिकणार आहोत. तर रेसिपी प्रत्येक बाईला येत असेल कारण ही खूप जुनी रेसिपी आहे. ती रेसिपी आहे, जुनी असेल तर सांगू शकता कोणती रेसिपी आहे. तर ती रेसिपी आहे रशी पातोड्या. तर खूप छान असते ही रशी पातोड्या. म्हणजे मराठी लोक म्हणजे भरपूर जण खातात, पण ज्या मराठी खेड्यातल्या गावाकडची लोक असताना ही रेसिपी खूप बनवतात. तर मी ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला घ्यायचे कांदे. हे कांदे कट करून भाजायचे. तर आपण कट करून गॅसवर भाजू शकतो. नाहीतर आपण जे गावाकडचे लोक असतात ना, ते असे चुलीवर वगैरे भाजतात. चुलीवरचे छान असते, छान लागते. तर कुणी चुलीवर करतं. तर आपण गॅस असल्यामुळे आपण असं कट करून गॅसवर भाजायचे. छान लागते बरं का मित्रांनो. तुम्ही जर जे कोणी करत नसेल ना, ती करा तुम्ही एक दिवस. तो खूप छान लागते ती. पण ह्याला थोडा टाईम लागतो कारण की आपल्याला ग्रेव्ही एक मसाला वेगळा करावा लागतो आणि पातोड्याचा एक मसाला वेगळा करावा लागतो. पातोड्यामध्ये पण आपल्याला बेसनाच्या जर पातोड्या जर करायच्या असेल तर त्याच्यामध्ये बी वेगळी हिरवी मिरचीचं लसूणचं पेस्ट करून त्याचं मी तसं दाखवते तुम्हाला कसं करायचं, काय करायचं. आता समजा तुम्ही घरामध्ये जर 2च लोक असाल तर मोठे एखादा एक छोटा किंवा मोठा कांदा घेऊन कट केला तरी चालेल आणि एक मोठा जरी कट केला तरी चालेल. तुम्हाला ग्रेव्ही घरामध्ये कोणाला पातळ ग्रेव्ही लागते, कोणाला घट्ट ग्रेव्ही लागते, कोणाला कमी मसाल्याचं लागतं, कोणाला जास्त लागतं असं. खरं तर खेड्यागावामध्ये या भाज्या खूप करतात. काळा मसाला वगैरे खूप चालतो. हल्ली आता तुम्ही खात नाही. मला दाखवते मी. हा आपण कांदा टाकलाय भाजायला. ॲक्च्युली लाईटीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लाईट डिम आहे, त्याच्यामुळे लाईटीचा असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. आता हा कांदा भाजेपर्यंत आपण पातोड्याची रेसिपी करू. आता त्याला घ्यायची कढई. अशी कढई घ्यायची. त्यात एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. आता मी पातोड्याची रेसिपी करून घेतली तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ही आहे हिरवी मिरची, ही आहे लसूण, ही जिरं आणि कोथिंबीर. तर असं ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची. सगळं टाकून ग्रेव्ही करून घेते त्याची. दिसते ना तुम्हाला. सॉरी लाईटिंग नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यात असं लसूण टाकायचं. लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. त्याची छानपैकी ग्रेव्ही करून घ्यायची. आता आमच्या घरामध्ये फक्त 3 लोक आहेत. 3 लोकांच्या हिशोबाने मी करते. जर ज्याला जास्त
पाहिजे असेल तर ते जास्त करू शकता. तर आपली ग्रेव्ही झालेली आहे. हे बघा, बघू शकता. अशी छानपैकी बारीक करून घ्यायची ग्रेव्ही. त्याच्यानंतर ही कढई आहे, ह्याच्यात आपण तेल टाकू. हे बघा, असं ऑइल टाकायचं. त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही अशी सोडून द्यायची. हे बघा, हे असं ग्रेव्ही अशी करून घ्यायची. ही थोडीशी अशी रेड लाल होईपर्यंत अशी परतायची त्याला छानपैकी. आणि इकडे आपला कांदा भाजतोय. तर हे बघा, असं थोडंसं रेड झालेलं आहे. आता त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकू. थोडीशी हळद टाकायची. त्याच्यानंतर जी मिरची आपण दळलेली असते ना, त्याचं पाणी हे करून घ्यायचं. आणि पाणी जसं पातोड्या असतील, बेसन असेल तसंच पाणी टाकायचं. पाणी जास्त पडू द्यायचं ना, जास्त पाणी टाकायचं. जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढंच बेसन पीठ, पाणीपेक्षा जास्त बेसन पीठ टाकलं तरी चालेल. पण जर पाणी जास्त पडलं तर बेसनाच्या वड्या पातोड्या होणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. रेसिपी आवडल्यास नक्की सांगा. मीठ जसं आपल्या रेसिपीनुसार मीठ घ्यायचं, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. तर मी टाकलेलं आहे. आता ह्याला थोडी उकळी येऊन देतो. मी पाणी तर शक्यतो कमीच टाकलेलं आहे, कारण आपलं बेसन एवढंच आहे. त्याच्यामुळे पाणी थोडं कमीच टाकलेलं आहे. थोडंसं टाकते, कारण की थोडं शिजून घ्यायचं. ते उकळी आल्यानंतर त्याला शिजून घ्यायचं. शिजून घेतल्यानंतरच आपल्या पातोड्या व्यवस्थित होते. तोपर्यंत आपला मसाला होतोय. हा झाला कांदा. आता इकडं हे उकळी येऊपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. आता मसाल्यात तुम्हाला सांगते मी काय काय टाकायचं आहे. आता मसाल्यासमोर मी दाखवते काय काय टाकायचं आहे. आपल्याला घ्यायचं आहे खोबरं. काही चुकत असेल मित्रांनो, मैत्रिणी, तुम्हाला सांगावं का, मला काही राग नाही येणार. खोबरं घ्यायचं आहे, लसूण घ्यायचं आहे. तुकडे आलेली मी तुम्हाला दाखवते पातोड्या कशा करायच्या. खूप छान रेसिपी आहे. तुम्हाला माहिती आहे, जे खेडेगावामध्ये त्यांच्याकडे आता तर म्हणजे पहिले असं काही सणवार असतात जे नॉनव्हेज वगैरे नसेल खात, त्यांच्या घरात नॉनव्हेज वगैरे नसेल चालत, तर मग काहीतरी स्पेशल बनवायचं. आता वरण भात तर ठीक आहे, वरण भात आता कॉमन झालं, कुणी बनवतो वरण भात. तर मग काय बनवायचं, तर रशी पातोड्या. पूर्वी लोक रशी पातोड्या त्यांना खूप वाटायचं, पण खूप काहीतरी रशी पातोड्या. हल्ली प्रत्येक ह्याच्यामध्ये बनवतात. आता पण कोणी बनवत नाही. तर आपल्याला एकदम जसं लागेल तसंच बनवायचं, जास्त काही बनवायचं नाही. आणि ग्रेव्हीचं म्हणजे जे रशी आहे जी बनवतो आपण, रशी पातोड्या म्हणजे पातोड्या टाकून खातो आपण, थोडी पातळ बनवायची. कारण की आपण ते टाकल्यानंतर ती पाणी म्हणजे रस्सा थोडा हे होऊन जातो. कारण आपली भाजी असते ती थोडी घट्ट असते आणि पातोड्या करायच्या असते तर थोडी नॉर्मल, जास्त नाही. थोडं थोडं टाकते, कारण की मला काही चालत नाही. म्हणजे आमच्या घरात 3 जणच खाणार आहे, त्याच्यामुळं मी एकदम थोडं थोडं टाकते. आता खोबरं जे आहे ते कोणी कोणी गॅसवर भाजून घेतं किंवा तव्यात जो कांदा असतो ना त्याच्यावरच भाजून घेतो. आणि मी मसाला टाकलेला नाही आहे बरं.
बघा आपला हा कांदा, थोडं लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि इकडे खोबरं आहे आपलं. ह्याच्यामध्ये जो गरम मसाला असतो, धने वगैरे सगळं असतं ते टाकायचं असतं, पण मी नाही जास्त टाकत कारण की मला ना खूप हेवी वाटतो, खूपच गरम वाटतो, त्याच्यामुळे मी काय टाकत नाही. माझ्याकडं ॲक्च्युली हा काळा मसाला आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे, जो म्हणजे टाकल्याबरोबर एकदम छान लागतो, म्हणून मी जास्त काही टाकत नाही. आणि जास्त गरम मसाला खायचा नाही. आपण काढून घेऊ. हा झाला आपला मसाला पूर्ण. आता हा मी पूर्ण एकत्र करून घेऊ. आता हा पूर्ण मी एकत्र करून घेऊ. असं पूर्ण एकत्र करून घ्यायचा आहे. आता पूर्ण मसाला करून घेते. ते अल्लग सगळं धुवून घ्यायचं आहे. मेन तसंच करायचं नाही. तर मी पूर्ण करून घेते. आता हा आम्ही मिक्सरमध्ये काढून घेणार. ज्या लेडीज आहेत ना त्यांना खूप छान स्वयंपाक वगैरे तो सांगायची गरज नाही, पण ज्यांना नवीन आहे, ज्यांना माहिती नाही अशी पातळी, आता कोणतं कोणाला माहिती नाही खरं सांगते तुम्हाला, कारण की म्हणजे तरी करत नाही अशी पातळी. कढई ठेवलेली आहे. कढई ठेवल्यानंतर मी त्याच्यात ऑइल टाकल. ऑइल टाकल्यानंतर तो मसाला टाकेल. हे बघा आता आपला तेल टाकलं आहे, त्यात मसाला टाकला आहे हा. हे बघा आपलं पातोड्याची उकळी आली होती, पण मी थोडंसं पाणी टाकलं आटल्यामुळं. आता हा चांगला ग्रेव्ही करून घ्यायची याची. आणि ऐका मित्रांनो, ह्याचा फक्त आपल्याला रशी करायची हां. जर तुम्हाला असं पातळ वाटत असेल तर बेसनाचं जे आपलं पाणी उरतं, पातोड्या केल्यानंतर जे बेसन उरतं त्याचं जे उरेल, मी वाटीमध्ये काढल्यानंतर उरतं, ते आपण त्याच्यात टाकायचं रशीमध्ये. आता आपण पातोड्या करू. आता आपण असं पातोड्या करणार आहोत. चालू केलं त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. तर हा मसाला आपला होतोय काय. आता बाशी उकळी आलेल्यानंतर एका हाताने आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हलवायचं आहे. असं या बा, असं त्याने छान होतं पातोळं. कसं टाकावं लागेल बेटा, थोडी थोडीच टाकते. असं थोडं थोडं जसं टाकेल आणि पाणी कमी टाकायचं आहे, कारण पाणी जर तुम्ही जास्त टाकाल तर पाणी म्हणजे बेसन होऊन जाईल त्याचं. आपल्याला पातोड्या करायच्या. वाटलं तुम्हाला कमी तर नंतर टाकू शकता तुम्ही. असं आपल्याला टाकायचं आहे. असं गटोळं होतं काही काही, तर मग थोडंसं हलवून घ्यायचं आहे. खरं तर घरगुती बेसन जे असतं ना ते खूप चांगलं असतं. त्याच्याने खरं असं काही गोठवळं वगैरे होत नाही. हे चांगल्यापैकी हलवून घ्यायचं. तुम्हाला थोडंसं कमी वाटतं बेसन, तुम्ही अजून थोडंसं टाकेल. हे बघ मी थोडंसं बेसन टाकलेलं आहे. हे बघ आता हे थोडंसं 5 मिनिटं वाफवून द्यायचं आहे.
तुम्ही तुमच्या घरामध्ये कुटुंब जेवढे लोक असतील त्या हिशोबाने घ्यायचं. आता आमच्या घरात खाणारे कमीच लोक आहे म्हणून मी कमी टाकलेले. आता हे आपलं रशीचं आहे. आता इथे आपण मसाला वगैरे टाकू. त्याच्या चवीनुसार हा मसाला जो मी तुम्हाला बोलले हा मसाला आहे गरम. त्यात मिरची टाकायची आहे. त्याच्यानंतर हळद टाकायची. ते हलवून घ्यायचं चांगलं. त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्यांना जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं. इकडे आपलं पातळ होत आहे बघा किती छानपैकी. आता ते आपण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. मी हे काढलं पातोळ्याचं. तर ते आता आपल्याला असं करून असं करायचं. असं करायचं. असं केलं नाही ते छानपैकी गार करायला ठेवून द्यायचं. असं जाड जाड मस्त करायचं. चटका लागला तर पाण्यात हात घालायचा आपला. छान लागतात या मस्त रशी करून पातोळ्या खूप छान लागतात. आणि हे आता गार करायला ठेवायचं आपल्याला. ते म्हणजे गार झाल्यानंतर त्याच्या वड्या करायच्या. तोपर्यंत आपली रशी होते. आपली झालेली आहे रशी पातोड्या. ही झाली पातोळी. हे बघा ही आपली पातोळी होती बघा किती छान झाली, किती खुसखुशीत झाली. हे बघा एकदम छान झाली. आणि ही झाली आपली रशी छानपैकी. तर ही रेसिपी आवडल्यास नक्कीच मला सांगा. आवडल्यास मला नक्की सांगा की आपली रेसिपी कशी आवडली रशी पातोड्याची. तर खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि जसं वाटेल तशी आपण म्हणजे जसं वाटेल तशी करायची. कमी जास्तचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगितलं आहे कसं करायचं काय करायची. आणि पातोड्या पण खूप छान लागतात त्याच्यामध्ये. म्हणजे चवच खूप छान लागते त्याच्यावाली. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉग काढणार आहे. तर तुम्हाला मी तशी माहिती देत राहील. तर चला ओके बाय.